आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचला सुरुवात गोलंदाजीसाठी अतुल जाधव. समोर मात्र आपण पाहतोय बारीक जोरी. पहिलाच बॉल जमिनीला समांतर खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल तिथे प्राप्त होते आणि सिंगलच्या बरोबरीने अकाउंट ओपन झाले. आता शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय. बारीक जोरी त्याच्या बरोबरीने आदी सिंग ही सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये दाखल झाली. पहिल्याच बॉलवरती एक सिंगलच्या बरोबरीने अकाउंट ओपन झालंय. अतुल जाधव गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं. यावेळी ऑन साईडला फटका खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकली असता 2 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. सिंगल इथं मात्र धावफलकावरती जोडली जाईल. पॉवर प्ले षटक आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज चांगल्या लय मध्ये मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय चांगली बॅटिंग. यावेळी देखील आपण पाहतोय लेंथ बॉल होता. पिक करण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅटचा प्रयत्न होता. सरळ पायावरती चेंडू जाऊन विसावतोय. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय इथं अतुल जाधवची. बरीच वर्ष क्रिकेटची सेवा करताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. त्यामुळं आज मात्र संघ नायकानं जबाबदारी दिली पहिल्या षटकाची आणि पहिलं षटक अप्रतिम आपण पाहतोय. तिसरं चेंडू देखील योग्य टप्प्यावरती पाहायला मिळाला. यावेळी पुढे सरसावत ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडू फरार. सीमारेषा पार. धावा मिळताय 4. चौकार. सुंदर फटका आपण बघितलं की इनफिल्डला क्लिअर केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले परंतु अपुरे प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक 6 धावा फलकावरती षटक क्रमांक 1 सुरू असताना यावेळी देखील ऑन साईडला फटका खेळलाय. गॅप मध्ये फटका. डीप मध्ये नवनाथ पवार तिथं मध्ये क्षेत्र एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये तिथं फेकी पोहोचली परंतु थोडीशी उशिरानं पोहोचतीये. तोपर्यंत मात्र फलंदाज सुखरूपरित्या आपल्या घरट्यामध्ये पोहोचतोय. या 2 धावा मात्र संघाच्या डावाला पुढे घेऊन जात असताना धावफलकावरती 8 धावा. प्रथम क्रमांकाचं षटक आपण पाहतोय सुरू असताना पहिल्या षटकामध्ये धावांचा ओघ कमी करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. जबरदस्त फटका पाहतोय परंतु नवनाथ मात्र वेगानं आला चेंडूवरती. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा संघाच्या डावाला पुढे घेऊन जात असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक संपले पहिल्या क्रमांकाचं आणि धावफलकावरती 10 धावा. अनिल कानगुडे यांचा पहिलाच बॉल ओव्हर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी आदी सिंगच्या बॅटमधून षटकार. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये अनिल कानगुडे पहिल्याच बॉलवरती आक्रमण पाहायला मिळते आदी सिंगचं. यावेळी देखील फटका सुरेख आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ बॉल निघून गेलाय. एक टप्पा गेट सीमा पार. धावा मिळतायत 4. बॅक टू बॅक 2 बिग हिट पाहायला मिळतायत. षटकारा पाठोपाठ चौकार आणि संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल धावफलकावरती 20 धावा.
कमबॅक खूप महत्त्वाचा आहे. पुनरागमन करावं लागेल. पहिल्या 6 चेंडूमध्ये आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या, परंतु यावेळी देखील थोडीशी भरकटलेली दिशा आपण पाहतोय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव इथं मात्र धावफलकावरती स्कोरकार्डवरती नोंदवली जाते. 21 ऑन बोर्ड, 21 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. संघर्ष जरूर गोलंदाजाला करावा लागतोय. यावेळी देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु फर्स्ट स्लिपमध्ये आपण पाहतोय तिथं क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल तिथं प्राप्त होती आणि एका सिंगलच्या बरोबरीने पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ होत असताना आपण पाहतोय. धावफलकावरती 22 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. 22 ऑन बोर्ड. षटकार, चौकार, त्यानंतर आपण पाहतोय व्हाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल. आतापर्यंत बघितलं असता तब्बल 12 धावा इथं खर्च करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी ऑन साईडला लोवर फुल टॉस, गॅप मध्ये एक टप्पा गेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सनसडी चौकार. चौकार आलाय. संघाचा धावफलक पुनश्च एकदा पुढे पोहोचतोय. धावफलकावरती 26 धावा. यावेळी देखील आपण पाहतोय उचलण्याचा प्रयत्न होता, फसलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथं पोहोचू शकत नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल. सिंगलच्या बरोबरीने मात्र संघाचं धावफलक पुढे पुनश्च एकदा पुढे पोहोचतोय. धावफलकावरती 27 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय. समोर मात्र स्ट्राईक वरती अधी सिंग. विध्वंसक खेळी मागच्या इनिंग मध्ये देखील बघायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच समानकरी होता. या मॅच मध्ये आपण पाहतोय अफलातून खेळी. 4 चेंडू 12 धावा. यावेळी देखील सुंदर फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकाची दरी भेदत सरळ चेंडू निघून गेलाय. सुसाट सीमा पार. धावा मिळत आहेत 4. शानदार अप्रतिम चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 31 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 31 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स, 31 धावा फलकावरती. आदर्श कांबळेला इथं मात्र षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी आणलंय. दोन्हीही गोलंदाज आपण पाहतोय प्रचंड महागडे ठरले. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या. आदर्श यावेळी मात्र वेगवान चेंडू होता. किती धावा या चेंडूवरती प्राप्त होणार आहे? 22 ची एक सिंगल, 22 ची एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका सिंगलच्या मदतीनं व्हाईट बॉल साठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर झालाय. युवराज पाटील सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. मुख्य पंच आपण पाहतोय रमेश मिरगणे सर, तर स्क्वेअर लेग पंच ऋतुराज करेकर सरांना आपण पाहतोय. 3 पंचांचं त्रिकूट या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे. योग्य निर्णयांची अंमलबजावणी करणारे हे त्रिकूट आपल्याला पाहायला मिळत आहे. योग्य चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. इथं एक सिंगल मात्र आपण पाहतोय.
नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले पहिल्याच बॉलवरती. इथं मात्र आता मात्र थोडीशी भरकटलेली दिशा आपण पाहतोय. उजव्या स्टिचच्या बराचसा बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. अतिरिक्त अवांतर धावे बरोबर धावफलक पुढे सरकलाय. 33 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकं प्रचंड महागडी होती. त्यानंतर आदर्शच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. चेंडूची जबाबदारी दिली आहे परंतु ही जबाबदारी चोखपणे पार पाडावी लागणार आहे. यावेळी देखील पुढे सरसावत खेळणं डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न होता परंतु कनेक्शन पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतो इथं मैदानावरती. आत्तापर्यंत सुरेख गोलंदाज आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकली असता 33 वरती शांत धावफलक पाहायला मिळतोय. एक नवोदित गोलंदाजाकडे त्या ठिकाणी जबाबदारी दिली परंतु तो जबाबदारी चोख पारतोय. परंतु समोर आदिल सिंग आहे. कोणत्याही क्षणी आपले ताकद दाखवण्याची ताकद या खेळाडू. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये फटका फसला. शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी झेल टिपलाय. आदिल सिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. विकेट आली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. नवीन फलंदाज अथर्व मेंगडे दाखल होताना पाहायला मिळतोय. आदिल सिंगचा खेळ इथं मात्र संपुष्टात आलाय. धावफलकावरती 33 धावा. षटक क्रमांक 3 आदर्श कांबळेचं प्रभावित करणारी कामगिरी आपण पाहतोय. या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली. बादस संघ आपण पाहतोय दुसऱ्या सामना खेळतोय. मुळशी संघ पहिला सामना खेळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये मात्र आपण पाहतोय की फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं परंतु षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा पलटवार होईल का. अथर्व पुन्हा एकदा फसलेला फटका. क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु तिथं मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. विकेट किपरचा प्रयत्न होता परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसावतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय इथं आदर्श कांबळेकडून. अफलातून गोलंदाजी साकारत असताना 4 चेंडू. आतापर्यंत मात्र 2 धावा. एक आदिल सिंगचा विकेट. योग्य दिशेने मार्गक्रमण सुरू असताना आपण पाहतोय मुळशी संघाचं आदर्शच्या माध्यमातून. एक हरहुन्नरी गोलंदाज म्हणून सातत्याने पुढे येणारा गोलंदाज. यावेळी पुढे सरसावट ऑन साइडला. वा सुंदर कल्पकता नजाकत दाखवत असताना मिड विकेटला पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर चेंडूला षटकार. 6 धावा. प्रॉपर टायमिंग या ठिकाणी आपण पाहतोय. बारीक जोरीचं पाहायला मिळालं. अगदी सुंदररित्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील केले नाही. इतका सुंदर फटका होता आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 40 धावा धावफलकावरती. आदर्शला मात्र इथं आपण पाहतोय योग्य चेंडूची हाताळणी करावी लागणार आहे. यावेळी देखील ऑन साइडला गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु डीपमध्ये नवनाथ आहे. अडवेल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय थोडीशी धीम्या गतीने आपण पाहतो फेकी आली तोपर्यंत दुहेरी धाव देखील कंप्लीट आणि 2 धावेंबरोबर मात्र आपण पाहतोय तिसऱ्या षटक इथं संपलंय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती नजर टाकली असता 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वेदांत कानगुडे नवीन गोलंदाज चौथ्या आणि अंतिम षटकासाठी आपण पाहतो दाखल झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता 42 धावांपर्यंतचा डोंगर इथं आपण पाहतोय. भारत संघाने आतापर्यंत 3 षटकामध्ये उभा केलाय. शेवटचा आणि अंतिम षटक. सुंदर फटका गॅप शोधलाय. सुंदर अति सुंदर जबरदस्त अफलातून फटका होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमधून सरळ वेगवान चेंडू सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. पहिलाच
चेंडू आपण पाहतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग करणारा फलंदाज म्हटलं तर अथर्व मेंगडे अगदी सुंदररित्या बॅटवरती चेंडू मिडल करण्याची ताकद ठेवतो आणि प्रत्येक वेळी त्याचा स्टान्स असतो की प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला पाहिजे आणि त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच बॉलवरती. यावेळी देखील आपण पाहतोय फटका सुरेख होता परंतु गॅप शोधू शकला नाही. लॉंग ऑफला तिथं मात्र सुनील तयार होते. ओ हो इथं मात्र कलेक्शन पाहायला मिळालं नाही. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं आणि तिथं मात्र 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे धावफलकावरती 48. एक गडी बाद. चौकारा बरोबर दुहेरी धाव इथं मात्र प्राप्त झाली. एकच सिंगल तिथं प्राप्त झाली असती परंतु कलेक्शन पाहायला मिळालं नाही. अथर्व पुनश्च एकदा आपण पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळी देखील ऑन साईडला गॅप शोधण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय. अनिल कानगुडे फील्ड करतायत. एकच सिंगल बरोबरच्या बरोबरीने मात्र संघाचा डाव पुढे जातोय. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक धाव इथं मात्र परिपूर्ण होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय पलटवार त्यानंतर दुहेरी धाव त्यानंतर एक सिंगल. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले तिथं मात्र फुल टॉस फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु आपण पाहतोय तिथं सर काय आता 2 धावा. फलंदाज मात्र इथं बाद असणार आहे. ओव्हर स्टेपिंग आपण पाहतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर झेल तिथं मात्र आपल्याला पाहायला मिळाला आदर्शचा. दुसरा धक्का इथं मैदानाच्या आतमध्ये. 49ला 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय इथं धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथं मैदानावरच्या आतमध्ये बाकी असणार आहे. सोपान जोरी नवीन बॅटर दाखल होतोय मैदानामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथं षटक क्रमांक 4 मधील अंतिम षटकामधील बाकी असेल. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 7 धावा तिथं खर्च केल्यात गोलंदाजानं. बारीक जोरीचा विकेट देखील या षटकामध्ये जरूर बघायला मिळाला. सोपान जोरी स्ट्राईक ऑन. वेदांत पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा फटका फसलाय. वेदांत तिथं चेंडूच्या खाली. वाह टेकन व्हेरी गुड कॅच. जबरदस्त झेल तिथं टिपलाय आणि फलंदाज मात्र आल्या पावली माघारी परतताना पाहायला मिळतोय. विकेट आली. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. समीर गावडे नवीन फलंदाज शेवटच्या आणि अंतिम चेंडूसाठी आपण पाहतोय दाखल होत आहेत. हॅट्रिक बॉल. वेदांत कानगुडे जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पुनरागमन कसं करावं जरूर वेदांत दाखवून दिले. पहिल्याच बॉलवरती तिथं चौकार आल्यानंतर मात्र या षटकामध्ये धावांची गती कमी केली. त्यानंतर आपण पाहतोय 2 बॅक टू बॅक विकेट. बारीक जोरी त्यानंतर आपण पाहतोय सोपान जोरी देखील माघारी परतताना पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील नोंदवली जाईल का हे देखील आपल्याला इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. समीर मात्र आपण पाहतोय स्ट्राईक ऑन तयार. वेदांत गोलंदाजीच्या मार्कवरती. क्षेत्ररक्षण बदललं जाते. वारंवार आपण पाहतोय चेंजेस बदलाव पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. इथं मात्र बॅटची कड आणि तर तिथून पुढे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करणार नाही. सरळ जातोय बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. एका सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ इथं संपलाय. पहिली इनिंग संपली. धावफलकावरती 50 धावा बनवल्या गेल्यात आणि 51 धावेंचं आव्हान इथं सेट केलंय.
पुढच्या मॅचचा टॉस आपण करतोय. विनायक बापू कोकरे स्पोर्ट फाउंडेशन कैलासगड त्यांच्या अगेन्स्ट नवसाई फ्रेंड सर्कल संभवे. दोन्ही संघ नायकांनी टॉससाठी यायचं. मॅचला मैदानामध्ये सुरुवात होती. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होणार आहे. 51 धावांचा पाठलाग इथं मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. बुद्धभूषण कांबळे बरोबरीने मयूर पासलकर ही सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजीच्या मार्कवरती सोपान जोरी षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं टाकण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळेल. यावेळेचा फटका सुरेख आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. सरळ बॉल निघून गेलाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. संभवे संघानं टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगचं आमंत्रण दिले आपण पाहतोय विनायक बापू कोकरे स्पोर्ट फाउंडेशन कैलासगड संघाला. 51 धावांचा पाठलाग इथं करण्यासाठी आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार इथं खेचलाय. यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव इथं प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 5 धावा ज्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगली फलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळते. स्लोवर 1 गती परिवर्तन रीड करता आलं नाही तिथं मात्र मयूर यांना. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय चेंडू. डॉट बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अगदी लेंथ बॉलला पिक करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. यावेळी देखील शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न होता परंतु टॉप एज आणि त्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल. धावफलक मात्र आपण पाहतोय पुढे सरसावतोय. स्कोरकार्ड वरती 6 धावा आतापर्यंत बघायला मिळत आहेत. आस्किंग रन रेट बघितलं तर 13.5च्या सरासरीने तुम्हाला प्रतिषटक इथं मात्र फलंदाजी करायचे. धावा कुठून काढणं गरजेचं असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण घेताना चेंडू पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 1 मध्ये. यावेळी देखील पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक संपलंय आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं 6 धावा मात्र धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर देखील विजयाचं समीकरण मात्र आता बदलणार आहे. 18 चेंडू आणि 45 धावा विजयासाठी गरजेच्या असतील. गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय बदल पाहायला मिळेल. मंगेश जोरी षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती. दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथं सुरू होत आहे. मंगेश जोरी गोलंदाजीसाठी. पॉवर प्ले संपलाय.
बुद्धभूषण मात्र आपण पाहतोय आतापर्यंत स्ट्राईक मिळाली नव्हती बुद्धभूषण यांना. स्ट्राईक वरती आलेत. यावेळेचा फटका देखील मिस टाइम आहे, परंतु जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव इथं परिपूर्ण होईल. सुंदर गोलंदाज आपण पाहतोय. तब्बल 51 धावांचा पाठलाग. हा धावफलक मात्र आत्तापर्यंत मात्र सुस्थितीमध्ये नाहीये. निश्चितच आस्किंग रन रेट प्रत्येक डॉट बॉल बरोबर, प्रत्येक सिंगल बरोबर वाढताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय, पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर क्षेत्ररक्षण तिथं मात्र पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. धावफलक मात्र स्थिरावलंय. शांत धावफलक पाहायला मिळतोय. 7 धावा मात्र धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फलंदाजाला स्तब्ध ठेवलंय. यावेळी पुढे सरसावत सरळ बॅटने खेळलाय. आधी सिंग येतोय चेंडूवरती. एका सिंगलच्या बरोबरीने मात्र संघाचा डाव पुढे सरकतोय. धावफलकावरती 8 धावा. आस्किंग रन रेट 17च्या आसपास जाऊन पोहोचलाय. रिक्वायर्ड रन रेट मात्र वाढताना पाहायला मिळेल. चौकार षटकार इथं मात्र ठोकणं गरजेचं आहे. मिस टाइम फटका. मिड ऑफला त्या ठिकाणी आपण पाहतोय समीर आले चेंडूवरती, परंतु झेल होऊ शकला नाही. तोपर्यंत एक सिंगल इथे संघाचा धावफलकावरती आपण पाहतोय. धावफलक वधारताना पाहायला मिळेल. 9 धावा आतापर्यंत. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. सडेतोड गोलंदाजी पाहायला मिळते इथं षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळी ऑन साईडला फटका सुरेख, परंतु एलिव्हेशन कमी, उंची जास्त आणि अथर्व तिथं चेंडूच्या खाली. फलंदाज मात्र इथं बाद. विकेट आली. धक्का क्रमांक 1. नवीन फलंदाज सुनील कानगोडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण मात्र बदलत आहे. 13 चेंडू तब्बल 42 धावा. 13 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही तिथपर्यंत. नोमॅन्स लँड मध्ये एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. फेकी थोडीशी उशिरानं पोहोचतीये. तोपर्यंत 2 धावा इथे यथोचितरित्या घेतल्या गेल्या. 2 धावेबरोबर मात्र षटक संपलंय. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्ती अखेर. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण मात्र बदलणार आहे. विजयासाठी 12 चेंडू आणि तब्बल 40 धावेंची आवश्यकता. प्रतिषटक 20 धावा इथं मात्र धावफलकावरती काढावे लागणार आहेत. प्रत्येक चेंडूला फोडावं लागेल तर या धावा निश्चित येऊ शकतात. काल क्वार्टर फायनल जर बघितले असेल तर 24 चेंडूमध्ये 30 धावा देखील या मैदानावरती होऊ शकल्या नाहीत. त्यामुळं ही खेळपट्टी सातत्याने रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळाली. तर 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 70 धावा अगदी सुसज्जरित्या चेस देखील झाल्यात. हे देखील कालच्या दिवसामध्ये आपण बघितलंय. यावेळी ऑन साईडला फटका खेळलाय. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, अडवतोय. फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय एकच आणि एकच सिंगल. त्यामुळं या मैदानावरती कधी काय घडेल याची कोणतीही शाश्वती नाहीये. धावफलकावरती एका धावे बरोबर मात्र धावफलक पुढे सरकतोय. 12 धावा फलकावरती. 11 चेंडू 39. विजयासाठी अजूनही मैदानाच्या आतमध्ये संतोष गावडे. इथं बॅकफूट वजात पंच करण्याचा प्रयत्न होता. सोपान
ओहो हो, इथं संतोष गावडे अगदी ब्लॉक चेंडू टाकतोय. यॉर्कर गतीचा चेंडू होता, रीड करता आला नाही. सरळ यष्ट्यांचा वेध घेत मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद. धक्का क्रमांक आपण पाहतोय इथं दुसरा, 12 या धावसंख्येवरती मुळशी संघाला. नवीन फलंदाज अतुल जाधव, विजयाचं समीकरण. यावेळी देखील डॉट बॉल. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता इथं फलंदाजाचा. 12 धावा धावफलकावरती, 8 चेंडू आणि 39 हे समीकरण मैदानामध्ये. संतोष कावडे पुनश्च एकदा. यावेळी देखील परफेक्ट आपण पाहतोय शॉट सिलेक्शन पाहायला मिळत नाहीये. मेरिट वरती खेळण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. धावा इथं मात्र आस्किंग रन रेट प्रति षटक आपण पाहतोय 33 ची सरासरी. 12 धावा मात्र धावफलकावरती. संतोष पुनश्च एकदा. यावेळी देखील लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला जमिनीला समांतर खेळलाय. डीपमध्ये अथर्व चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत 2 धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण होतील आणि 2 धावेंबरोबर षटक संपले. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 14 धावांची नोंद होईल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. वीस 14 धावा धावफलकावरती, 6 चेंडू 37 बनवायच्या आहेत, 37 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले तर मात्र सामना टाय होईल, बरोबरी सुटू शकतो. बारीक जोरी. नवीन गोलंदाज षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचा अंतिम टाकण्यासाठी प्रदीप अर्थात बारीक जोरी. यावेळी देखील आपण पाहतोय अक्रॉस द बॅट शरीरावरती चेंडू विसावतोय. डॉट बॉल आलाय. सामन्यापासून बराचसा दूर मुळशी संघ आपण पाहतोय विजयापासून दूर जाताना पाहायला मिळेल. 5 चेंडू 37 बनवायचे आहेत. यावेळी देखील आपण पाहतोय बॅटची कड होती, झेल होऊ शकला नाही, परंतु तितकासा फरक पडणार नाही. धावफलक मात्र स्थिर आहे. 14 धावा धावफलकावरती. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. बादस संघाचं विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय बादस संघ. पुन्हा एकदा फुल टॉस बॉलला ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न शरीरावरती विसावतोय, परंतु आपण पाहतोय लेग बाईसचा ची एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. आतापर्यंत 3 चेंडू 1 सिंगल. पुन्हा एकदा बारीक फुल टॉस बॉल लेट आहे, परंतु थेट आहे. सरळ बॉल निघून गेला आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एकवीस धावा फलकावरती आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अकोले करंडक 2026 चे अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा बारीक. यावेळी देखील फटका खेळलाय, अडवलाय. तिथं मात्र आपण पाहतोय पायाच्या सहाय्यानं तोपर्यंत कोणतीही धाव तिथं प्राप्त होणार नाही.
शेवटचा आणि अंतिम चेंडू इथं मैदानाच्या आतमध्ये. विजयावरती शिक्कामोर्तब इथं मात्र भादस संघाने केलंय. यावेळी देखील आपण पाहतोय सरळ बॅटनं खेळलाय. आदित सिंगच्या हातामध्ये विकेट आली आहे. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ आणि हा सामना जिंकलाय शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघानं. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्रदीप जोरी. 11 चेंडू 22 धावा बनवल्यात, तर एका षटकामध्ये एक विकेट देखील घेतली आहे, त्यामुळे ते ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी.